नमस्कार, मी रमाकांत हासगुडे आणि आपण पाहताय रोकठोक जनता न्यूज. रोकठोक जनता न्यूज नेहमीच विशेष बातम्या, विशेष घडामोडी दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. तर आपण आणखीन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण आलेलो आहोत धाराशिव जिल्ह्यातील तेर या ठिकाणी. तेर हे राजकीय दृष्ट्या एक महत्वाचं गाव समजलं जातं आणि या ठिकाणी एक विशेष बातमी आपण दाखवणार आहोत. तर या ठिकाणी भाजपच्या ताब्यात तेरची ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायतचे सरपंच आहेत दिदी लोकेश काळे. विशेष म्हणजे ते एसटी मधून आहेत, भटक्या जमातीमधून. आणि त्यांनी पोलीस अधीक्षक धाराशिव यांना एक निवेदन दिलेलं आहे. तर काय निवेदन दिलेलं आहे त्याविषयी आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. तर आपल्यासोबत आहेत दिदी काळे, हे सरपंच आहेत आणि सरपंचाचे पती आहेत लोकेश काळे आणि सरपंचाचे सासरे आप्पा काळे आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत या निवेदनाविषयी. तर सरपंच, तुम्ही परवा SP साहेबांना निवेदन दिले. विषय आहे पारधी जातीवर जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली अशा विषयाचं हे निवेदन दिले. तर काय तुम्हाला कुणी धमकी दिली, काय कसं कशासाठी निवेदन दिले, कुणी धमकी दिली? नमस्कार, मी तेरगावातून सरपंच आदिवासी समाजाचे. ज्या ठिकाणी उपसरपंचाशी बोलन चालन झालं त्या ठिकाणी आपण तेरगावातून संत गोरोबा काकाच्या नगरीत होतो. त्या ठिकाणी यात्रा भरलेली आहे. त्या ठिकाणी जेव्हा 3 गाण्याचं बाया नाचवायचं उपसरपंचानं तिथे जागा वाटप केली. मला बोललं नाही, मला चाललं नाही, काय नाही. तिथे मी सरपंच आहे का त्यांना सरपंच आहे ते मला बोलायचं होतं की ज्या ठिकाणी सरपंचाला सांगून तुम्ही 3 गाण्याचं काही करत नाहो, आपण संत गोरोबा काकाच्या नगरीत 3 गाणे वाजवायचे, बाया नाचवायचे, कुठून अधिकार आणला? म्हणून मी म्हणलं आपल्याला गोरोबा काकाच्या नगरीत आपल्याला 3 गाण्याचं हे चांगलं नाही वाटतंय. मला बाई माणसं येते ती कुणी बी येतंय, काकाच्या नगरीत असलं 3 गाणं 4 गाणं आपल्याला नसून म्हणून मी बोलले. तिथं उपसरपंचानं शिवीगाळी केल्या, असं केल्या, काय शिव्या मारहाण करायला म्हणले. त्यांना म्हणले मला 30 एकर शेती आहे, 30 एकर शेतीमधून मी 10 एकर येईल, पण तुमच्या सासऱ्यातील नवऱ्यातील तुम्हाला कुठेतरी मी धोका दाखवणार म्हणजे दाखवणार. म्हणजे आपल्या यात्रेमध्ये म्हणजे 3 बाया नाचायचं, 3 गाण्याचं म्हणजे तमाशा सारखा तमाशा आहे तिथे, तमाशा चालू केलाय. त्या उपसरपंचानं सगळा अधिकार तिथं दिलाय. मला ना बोलताना, मला ना सांगताना त्यांना जागा दिली. तिथे त्यांना 60,000 रुपये समोरचा माणूस दिलेलं म्हणतो. तुमचं मत काय होतं की बाबा तेरच्या संतांच्या यात्रेत असे प्रकार करू नये म्हणून माझं म्हणणं होतं. तिथे मी बोलायला गेल्यानंतर उपसरपंचानं जातीवादी शिव्या दिल्या, आई माईवर शिव्या दिल्या, असं खूप तिथे भांडण लागलं. नंतर मी म्हणले SP बंगल्यावर जाणार, मी अर्ज देणार की असे गोरगरिबावर अन्याय करू नये म्हणून. तर तुम्ही याच्यामध्ये निवेदनामध्ये लिहिलंय की माझे पती आणि सासरे यांना पण धमकी दिली. तुम्हाला पण, आता हे सासरे आहेत त्यांना पण चर्चा करू, तुम्हाला पण धमकी दिली का? नाही, त्यांना एकच म्हणलं की मी हात जोडून एक विनंती सांगतो की बाबा मी काय म्हणतो की बाबा एक प्रथम नागरिक दिदी लोकेश काळे सरपंच त्या नात्यानं माझी सुनाची अगर आमच्या गाव लेवलनं मी एक कोणत्या हिशोबाने म्हणलं की बाबा असं नसतंय. आपली काकाची नगरी आहे, काकाच्या यात्रेत आपल्या काकाच्या यात्रेला संत आहे, संताच्या समोर जर असं 3 गाणे बाया ही ती तमाशागिरी जी करणे ही टोटली गुन्हेगारी आहे असं म्हणल्याचे त्यांनी काय म्हणलं की तू ग बसत असला नसला तर मी तुला असं करीन तसं करीन, मी तुला जीव मारीन. माझ्याकडे 30 एकर बागा जमीन आहे, मी त्यातले 10 एकर बागा देखील, पण तुमच्या सरपंच मालकाला अधिक सासऱ्याला तुमचा एक तरी माणूस मी मारून टाकणार, इतकी माझी पावर आहे असं धमकी दिली. श्रीमंत रमेश फंड यांनी आम्हाला उपसरपंच. तर आता तुम्ही निवेदन दिले, मग काय मागणी काय केली SP कडे? चौकशी करावी, काय चौकशी करावी? माझं म्हणणं एवढंच आहे की उपसरपंचांना आज मी आदिवासी समाजाचे असून पण त्यांना हे असं पैशाच्या जोरावर ह्याच्यावर माझ्यापासून कोणत्या बी कागदावर सही घेणे हे वगैरे असं करणे, ह्याच्यासाठी मी बोलायला गेले. नंतर त्यांना असा धिंगाणा केला, 3 गाण्यासाठी पण बोलायला गेले तसं धिंगाणा केला. आणि नंतर असं करून उद्या कमी जास्त झालं तर उपसरपंच जेलमध्ये जाणार नाही, मी जाणार आहे. तुम्ही सह्याचं पण याच्यात लिहिलेलं आहे की माझ्याकडून जबरदस्तीने सह्या घेतात म्हणून. जबरदस्तीने सह्या घेतात माझ्याकडून. म्हणजे जिथं सही करायचं तुम्ही तिथं वाचून बघत नाहीत का? वाचून त्यांना धमकी देतात ना.
की तुझी अवकात नाही, असे नाही तसे नाही म्हणून त्यांना धमकी देऊन माझ्यापासून कागदाचे सह्या नेते ते. काय आता एसपी कडे काय मागणी केली तुम्ही, चौकशी करावी म्हणून? चौकशी पण करावी. माझं म्हणणं एवढंच आहे की एसपी साहेबाला हात जोडून माझी विनंती आहे की जी ताबडतोब होईल, जेवढं लवकर तर लवकरच होईल तेवढं उपसरपंचावर कारवाई करावी. या ठिकाणी पाहिलं आदिवासी समाजातील महिला सरपंच आहेत आणि यांनी जे पोलीस अधीक्षक धाराशिव यांना निवेदन दिले आहे ते धमकावून कागदपत्रावर सह्या घेतल्या जातात आणि यांना यात्रेतल्या तमाशा लावायचं नको म्हटल्यामुळं यांना धमकी दिलेली आहे. जातीवाचक शिवीगाळ केली असं जातीवादी शिवीगाळी दिली. असल्या घाण साहेब, असल्या घाण शिया दिल्या की आज मी सुद्धा बोलू शकत नाही. इतकं आम्हाला समाजाला, आपल्या गोरगरीब समाजाला, खालच्या समाजाला इतके थर्ड क्लास शिया दिल्या त्या की आज मी म्हणू शकत बी नाही. इतकं बेकार मला म्हणणं होतं की बाबासाहेबांना आम्हाला अधिकार दिलाय तर आमचा अधिकार आम्हालाच राहू द्या ना. तुम्ही आतमध्ये असं पैशाचं घमंड दाखवून आमच्यापासून सह्या पण घेऊ नका. तुम्ही असं करू नका. जी होईल तेवढं आमच्या अधिकारानं आम्ही करू. ज्या टायमाला आम्हाला सुचलं नाही, आम्हाला काय पुढचं होईना गेलं तर आम्हाला ताई दादाला हात जोडून एकच विनंती आहे की ज्या टायमाला आम्हाला नाही जर पुढचं झालं केलं तर ज्या टायमाला आम्ही दादा ताईला आम्ही राजीनामा देऊन टाकू. पाहिलं आपण आदिवासी समाज जरी असला तरी ते पण माणूसच आहेत आणि त्यांना जातीवाचक शिवीगाळ करणं, धमकी देणं हे कितपत योग्य आहे. आणि यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडं या घटनेची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. मी रमाकांत हासगुडे, तेर, धाराशिव.